हाय, तर मी आहे मृण्मयी वार. तर स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजची आपली रेसिपीचीच व्हिडिओ असणार आहे. तर मग हे खूप इंस्टाग्रामला व्हायरल चालू होतं, तर आता आपण पण ते ट्राय करून बघणार आहोत. आणि चला आता दाखवते पुढे. तर मी आता दाखवते की आपल्या रेसिपीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे, ते सगळं मी तुम्हाला दाखवते. आता इथे मी घेतलं आहे टोमॅटो, कांदा, काकडी आणि कोबी घेतलेली आहे. कोबी ऑप्शनल आहे. आणि इथे मी साधंवाला मेयोनीज घेतलं आहे. आणि मला हे 2 फ्लेवरमध्ये भेटलं, मिंट आणि गार्लिकवाला भेटलं, म्हणून मी हे 2 घेतलेत. तुम्ही कोणतेही तुमच्या आवडीचे फ्लेवर घेऊ शकता. आणि मी इथे टोमॅटो केचपसुद्धा घेतलेलं आहे. आणि आपण बनवणार आहोत ह्या चिप्सपासून. चिप्सची रेसिपी आहे, ते मी लवकर आता दाखवणार आहे पुढे. तर चला सुरुवात करूया. कधी मी हे सगळं साईडला करून घेते. आणि त्यानंतर हे कोणताही चिप्सचं पॅकेट घ्यायचं आहे, तुम्हाला जे आवडतं तेवालं घेऊ शकता तुम्ही. तर आपण हे आता इथून साईडनी कट करून घेणार आहोत. हे मी कट करून घेतलं आहे चिप्सचं पॅकेट. तर हे जे आपले चिप्स आहेत ते आपल्याला आता असे क्रश करून घ्यायचे. आपण हे आता क्रश केले, तर त्याच्यामध्ये आपण आपली वेजीज आपण ज्या ज्या कापल्या होत्या त्या सगळ्या आपण टाकणार आहोत. आता तर सगळ्यात आधी आपण इथे टोमॅटो टाकून घेतोय. मी इथे टोमॅटो मीडियम कापून घेतलेत. त्यानंतर आपण इथे आता कांदा टाकतोय. कांदा टाकून घेतलाय मी. आता काकडी टाकते. तुम्हाला जे वेजीज हवेत ते तुम्ही टाकू शकता. आणि मी आता इथे कोबी टाकते थोडी. त्यानंतर आपण ह्यांना थोडंसं असं मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला सॉसेस जे तुम्हाला जास्त आवडतील ते तुम्ही असं टाकू शकता. मी इथे पहिला मिंटवाला मेयो टाकला आहे. त्याच्यानंतर हे गार्लिकवाला जो मेयो आहे तो टाकला आहे. हा थोडा स्पायसी असेल म्हणून मी इथे हा थोडाच टाकते, कारण की आपलं चिप्स पण स्पायसी आहेत थोडेसे. मग हे आपलं कॅमेरा थोडासा हलला आहे. तर इथे आपण आपला सिंपल मेयो टाकतो आहे, जो साधा असतो. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण इथे आता आपलं केचप आहे ते आपण ॲड करून घेणार आहोत. थोडंच आपल्याला ॲड करायचं आहे, जास्त नाही. तर आता मी इथे केचपसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. वरतून खालतून व्यवस्थित चिप्सला लागलं पाहिजे, व्हेजिटेबल्सला सगळ्या लागलं पाहिजे, असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. पूर्ण सॉस आपलं वेफर्सला लागलं पाहिजे. आणि तुम्हाला जितकं स्पाइस किंवा तुमचे वेफरवाले चांगले म्हणजे असतील, असं स्पायसी वेफर असेल तर तुम्ही स्पायसी थोडं शेजवान सॉस वगैरे पण थोडं तुम्हाला स्पायसी हवं ते टाकू शकता. मी इथे आता असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि मग नंतर आपण हे मिक्स झाल्यानंतर थोडेसे वरतून टॉपिंग्स टाकणार आहोत, जे तुम्हाला आवडेल ते. तर रेडी आहे आपला वेफर पॅक, किंवा वेफर बॅगसुद्धा बोलू शकतो आपण. स्नॅक्ससाठी जो यूज करतो, म्हणजे स्नॅक्सच आहे हे एक. स्वतः ते स्ट्रीटवर जास्त आहे. तर एक पॅक झालेला आहे. आपण हा दुसरासुद्धा ट्राय करणार आहोत, कारण की हा क्रीम ऑनियन आहे आणि तो मसाला मस्ती होता. तर ह्याच्यामध्ये पण आपण ट्राय करून बघूया कशी टेस्ट येते. आणि तुम्हाला जर स्पायसी हवं असेल तर तुम्ही शेजवान सॉस टाकू शकता. आणि चीजसुद्धा याच्यामध्ये खूप छान लागतं, तर तुम्ही ते ट्राय करून नक्की बघा. तर चला आपण हे वाला बनवायला घेऊया. तर हे क्रीम अँड ऑनियन असल्यामुळे मी जास्त वेळेला काय स्पायसी करणार नाही, कारण की वेफरची टेस्ट अशी जरा असली पाहिजे थोडी, म्हणून. तर मी यांना पण क्रश करून घेते असं. बस आपण फक्त थोडं क्रश करून घेतलं आहे. पाहिजे तर अजून थोडं जास्त मोठे राहिले असतील तर क्रश करायचे. तर मग मी इथे आता टोमॅटो टाकते, थोडंसं काकडी,
कांदा, थोडी कोबी आणि मग आपण इथे आपला सिंपलवाला मेयो टाकणार आहोत पहिला. तर आणि मग इथे मी थोडंसं गार्लिक टाकते, थोडं स्पायसीनेस यायला. थोडंसं मीठ, जास्त नाही, थोडंच. आणि मी इथे केचप नाही ॲड करत आहे, मी हे 3च ॲड केले आहेत. आणि मग आपण हे व्यवस्थित मिक्स करूया. जर तुम्हाला थोडे सॉस कमी वाटले आपण टाकले सॉस, कारण की केचप आपला थोडासा जास्त घट्ट नसतो म्हणून तो लगेच लागतो आणि मेयोनीज थोडं घट्ट असतं तर ते लागायला टाईम लागतो. म्हणून आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर मी ते व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि ही आपली रेडी आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा, छान लागतं. फक्त सॉसेस तुमचे जे तुम्हाला आवडतील तेवाले चूज करा. खूप छान झालं आहे हे पण. तर आपले हे 2 रेडी आहेत. टेस्ट तर खूप छान लागते त्याची आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा. आणि चीजसुद्धा टाका, चीजने अजून जास्त फ्लेवर येईल त्याला. हे आपलं एक मी ट्राय केलेला आहे, हा तो खूप छान झाला आहे. आणि आपला क्रीम अँड ऑनियनसुद्धा छान झालं आहे. मी ह्याच्यात थोडं केचप ॲड केलं, मला असं वाटलं की थोडं फ्लेवर कमी येतं म्हणून मी केचप ॲड केल्यानंतर एकदम मस्त इन्हान्स झालं फ्लेवर. तर मग तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि नक्की सांगा मला. आणि सॉसेस तुम्हाला हवेत तसे यूज करा, मी यूज केलेत तेच तुम्ही यूज नका करू, कारण की ते मला आवडतात म्हणून मी ते घेतले होते. तर तुम्ही तुमच्या आवडीचे सॉसेस निवडा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा.